सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय गुरुजनवर्ग तसेच तिथे जमलेला पालक वृंद विद्यार्थी मित्रांनो, आज मला विद्यार्थी मनोगत व्यक्त करण्याची संधी कार्यक्रमाच्या संयोजकांनी दिली त्याबद्दल त्यांचे प्रथमतः मनपूर्वक आभार। मी आदर्श रघुनाथूंकडे गाव बाबुलदारा। तसं पाहिलं तर माझ्या गावची लोकसंख्या जेमतेम 800 आणि गावात एकच 8वी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे। माझ्या आयुष्यातील शिक्षणाचा प्रवास जर सांगायचा झालाच तर माझे 3री पर्यंतचे शिक्षण संत तुकाराम गुरुकुल विद्यालय लिखित पिंपरी येथे झाले आहे। 4थी व 5वी 2 वर्षे माझी कोरोनातच गेली। तिथून पुढे 1 वर्ष मी कोठेही शाळेत गेलो नाही। त्या 1 वर्षाच्या काळात मी गावाकडे उन्हाळ्या करत होतो। 6वीला मात्र मी गावच्या जिल्हा परिषद शाळेत नेहमी जाऊ लागलो। आधी 2 वर्ष शाळेत तोंडही न पाहिल्यामुळे मला शिकवलेले समजेना, शाळेत माझे मनच लागेना। शिक्षणात आता मला कुठलाही रस उरला नव्हता। मी 6वीचे पहिले 6 महिने कसे बसे ढकलले आणि शिकणे एक आपल्या बसची बात नाही मला कळून चुकले। पुढचे 6 महिने संपले व शेवटी मी 6वी उत्तीर्ण झालो। आता पुढील शिक्षणाचे काय? घरात उलटसुलट चर्चा सुरू झाली। मला ज्ञान साधना गुरुकुला स्टेट पाठवण्याचे नक्की झाले। बॅग भरून आतरून पांघरुणाची घडी मी व माझा वर्ग मित्र अर्जुन आम्ही जून महिन्यात गुरुकुलात दाखल झालो। सुरुवातीचे 10 ते 15 दिवस शरीर मात्र इथं मन मात्र गावाकडे अशी माझी अवस्था झाली होती। 1 जुलैपासून जेव्हा अभ्यासक्रमास सुरुवात झाली तेव्हा माझी गावाकडची ओढ हळूहळू कमी झाली। सप्टेंबर महिन्यात पहिली चाचणी झाली। त्या चाचणीमध्ये माझा 3रा क्रमांक आला व दीपक भार्गव सोरोपिडी सर यांनी माझं अभिनंदन केलं। सर्व शिक्षकांनी माझं अभिनंदन केलं। गावाकडून उन्हाळ्या करण्यापेक्षा शिक्षणात लयच मजा आहे मला कळून चुकलं आणि तिथून पुढे गुरुकुलातील सर्व चाचण्यांमध्ये मी 2रा क्रमांक मिळवला। धन्यवाद।